जय शिवराय मित्रांनो PM किसान अर्थात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भातील एक अतिशय गोड, दिलासादायक आणि खुशखबर अपडेट आली आहे। यासमोर तुमचं टेन्शन वाढवणारी एक महत्त्वाची अपडेट आहे। असे दोन महत्त्वाचे अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण वेळोवेळी अपडेट घेतलेला आहे। एका घरामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी किंवा जमिनीच्या फेरफारीच्या संदर्भात काही माहितीमुळे अशा लाभार्थ्याच्या 19व्या हप्त्यापासून हप्ते देणं बंद केलं होतं। या अकाउंटचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी प्रत्येक राज्यांना सूचना देण्यात आली होती। त्यानुसार प्रत्येक राज्य शासनाने अशी सस्पिशियस अकाउंट व्हेरिफिकेशन चालू केलं होतं। ॲग्रीस्टॉक फार्मर ID याचबरोबर एक अर्ज भरून देण्यासाठी सांगितलं होतं। आपणही आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना हा अर्ज दिला होता आणि मोठ्या प्रमाणात हा अर्ज भरून देण्याचं आवाहन केलं होतं। मित्रांनो, आता चांगली बातमी, ज्या शेतकऱ्यांनी हा अर्ज भरला, व्हेरिफिकेशन पूर्ण झालं आणि ते पात्र ठरले, त्या 20, 21 आणि 22 हप्ता वितरित केला जाणार आहे। अर्थात ज्या लाभार्थ्यांची पात्रता आहे अशा शेतकऱ्यांचे थकलेले 3ही हप्ते हे क्रेडिट केले जाणार आहे। साहजिकच काही कालांतराने नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलची अपडेट येईल, परंतु तुर्तास तरी PM किसान अंतर्गत हे थकलेले 3 हप्ते पात्र शेतकऱ्यांना नक्की मिळणार आहेत। आता दुसरा महत्त्वाचा अपडेट, 23व्या हप्त्याच्या संदर्भात ज्या शेतकऱ्यांना फार्मर ID अजून काढलेला नाही किंवा सस्पिशियस अकाउंटमध्ये आहेत, त्यांचे 23व्या हप्त्यापासून हप्ते बंद केले जाणार आहेत। PM किसान योजना असो किंवा इतर कोणतीही कृषी योजना असो, कर्जमाफी, पीक विमा, इतर कोणत्याही महत्त्वाच्या बाबीसाठी फार्मर ID आता बंधनकारक करण्यात आले आहे। फक्त आणि फक्त ॲग्रीस्टॉकवर नोंदणी झालेल्या फार्मर ID धारक शेतकऱ्यांना 23व्या हप्ता दिला जाणार आहे। केंद्रीय कृषी मंत्रालयाने याबाबत प्रत्येक राज्यांना सूचना दिलेल्या आहेत। मित्रांनो, त्यामुळे आत्ताच लक्ष द्या। जर तुमचा फार्मर ID काढलेला नसेल तर तातडीने काढून घ्या, जेणेकरून तुमचा येणारा हप्ता बंद होणार नाही। जर तुम्ही सस्पिशियस अकाउंटमधून बाहेर पडले असाल, पात्र आहात, तर तुम्हाला ते थकलेले 3ही क्रेडिट होतील। तुम्हाला हप्ते क्रेडिट झाले तर कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना ही माहिती लवकर पोहोचेल आणि धन्यवाद आणि मदत भेटेल। भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद। जय शिवराय, जय शेतकरी।